नमस्कार. आज मी बोलणार आहे 6 स्ट्रेंथ ट्रेनिंग प्रोग्राम संदर्भात. त्याच्यामध्ये बॉडी बिल्डिंग, एच-आय-टी, ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग, पॉवर ट्रेनिंग असेल किंवा पॉवर लिफ्टिंग असेल. आजचा जो व्हिडिओ आहे तो बॉडी बिल्डिंग संदर्भात आहे. जिम हा जर डोक्यात विषय आपला आला, तर अजूनसुद्धा लोकं जिम म्हणजे भरपूर सारे मसल बनवणे किंवा बॉडी बिल्डर असं डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. आणि अजूनसुद्धा लोकांच्या ट्रेनिंगमध्ये किंवा लोकांच्या डोक्यामध्ये जिम करणं म्हणजे फक्त बॉडी बिल्डर्सने करणं आणि तिथे मसल वाढवण्यासाठी फक्त जाते. जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं, तर याच्यामध्ये आपण बॉडी बिल्डर जे ट्रेनिंग करतात तेच आपण करतो. आहाराची पद्धतसुद्धा आपली तेच आहे अजूनसुद्धा. बॉडी बिल्डर चा जो उद्देश आहे, हा त्यांना फक्त स्टेजवरती मसल दाखवणे असतात आणि त्यांची जी पद्धत आहे ट्रेनिंगची, हे साधारणतः जास्त रिपिटेशन्स असतात. सेट जास्त मारले जातात. वेगवेगळे मेथड्स यूज केले जातात. जसं की ड्रॉप सेट, सुपर सेट असे व्यायाम केले जातात. आणि यालाच फॉलो करतात आत्ताची बऱ्यापैकी जे लोक जिम करतात ते. आपण एक नॉर्मल पर्सन असेल तर आपल्याला आपली फिटनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी इंटेन्सिटी आणि व्हॉल्यूम म्हणजे किती वेट लावलं पाहिजे किंवा किती रिपिटेशन्स सेट केले पाहिजेत, हे आपल्या प्रोफेशनल कोचला विचारा. बॉडी बिल्डर जसे वर्कआउट करतात तसेच आपण केला पाहिजे. ज्या सप्लिमेंट घेतात, जे आहार घेतात म्हणजे 10-10 अंडीच खाल्ले पाहिजेत, पनीरच खाल्लं पाहिजे. सर्व सप्लिमेंट घेतल्याच पाहिजेत. हे जे डोक्यामध्ये लोकांच्या बसलेलं आहे, हे आपण गरजेचं आहे. तर सांगायचा उद्देश आहे, की बॉडी बिल्डिंग हा जो गेम आहे, हा ॲक्चुअली फक्त मसल दाखवण्यासाठी आहे. तसं पाहिलं तर यांच्यामध्ये फिटनेस हा फॅक्टर कुठे नसतो. क्वचित एखादा बॉडी बिल्डर तुम्हाला मिळू शकतो, जो फिट असू शकतो. नाहीतर आपण जर नॉर्मल पर्सन असाल, तर जे प्रोफेशनल कोचेस आहेत, त्यांचा योग्य सल्ला घेऊन आपण किती इंटेन्सिटीने व्यायाम केला पाहिजे, किती रिपिटेशन केले पाहिजेत किंवा कोणता आहार केला पाहिजे, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे.